मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, दुनियादारी चित्रपटातलं टिकटिक वाजते डोक्यात हिट गाणं संपूर्ण सिनेमा शूट झाल्यावरती घेण्यात आलेलं होतं. झालं होतं असं, त्या गाण्याचा एक मस्त किस्सा आहे. चित्रपटाच्या बॅकग्राऊंड स्कोअरचं काम चाललं होतं. संगीतकार पंकज पडघन यांच्या घरी संजय जाधव जात होते सकाळी या कामाच्या निमित्ताने. आणि त्यावेळेला श्रेयस आणि शिरीन यांच्यातली काही खास दृश्य बघताना संजय जाधव असं म्हणाले की इथं काहीतरी म्युझिकच नको किंवा फक्त बॅकग्राऊंड स्कोअर नको, तर त्यापेक्षा काहीतरी वेगळं हवं. इथं काही आपल्याला गाणं वगैरे घेता येईल का? लगेचच पंकजनं मित्र आणि गीतकार मंगेश कांगणे यांना फोन केला. मंगेश कांगणे यांनी गाणं लिहून दिलं. मग रात्रीच्या वेळेला पंकज पडघन यांनी पियानोवरती त्या गाण्याला चालही दिली आणि जे सुरुवातीचं रेकॉर्डिंग असतं ना, ते पंकजची पत्नी सायली पंकज हिच्या आवाजात ते गाणं ध्वनिमुद्रित करण्यात आलं आणि संजय जाधवांना पाठवण्यात आलं. संजय जाधवांना ते गाणं इतकं आवडलं की हे गाणं चित्रपटात घ्यायचं श्रेयस आणि शिरीन यांचे जे मोंटाजेस आहेत त्या बॅकग्राऊंडला हे गीत घेण्याचं ठरलं. आणि मग सोनू निगम आणि सायली पंकज या दोघांच्याही आवाजात हे गाणं ध्वनिमुद्रित झालं आणि हे महाराष्ट्राचं फेवरेट सॉन्ग ठरलं. गाण्यांच्या जन्मकथा आम्ही घेऊन येत असतो स्वामी कृपा क्रिएशन्सच्या माध्यमातून. तेव्हा आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.